नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज मी तुम्हाला सुक्या सुंगटांचं ह्या मस्तपैकी रेसिपी दाखवते, जी कोकणात प्रत्येकाच्या घरात सध्या तयार होते आहे. आणि ह्याची चव मी सांगेन तर खाल्ल्यानंतर तुम्ही विसरणार नाहीत, किमान 2 दिवस अशी चव आहे. तर सुंगटं आपण व्यवस्थित त्याचं डोकं वगैरे काढून धुवून स्वच्छ घेतलेत आणि पाण्यामध्ये भिजत ठेवली आहेत. आम्ही टेंगळीसुद्धा ह्याला म्हणतो इथे कोकणात. तर तुम्ही सुकी सुंगटं पण म्हणू शकता, कारण कोलमीचाच एक प्रकार असतो तो. आता फोडणी दाखवते बघा. फोडणीमध्ये आपण काय काय टाकतो इथे. तर इथे बघा मी कांदा टाकला आहे तेलामध्ये. छान असा कांदा परतून घेतला आहे. आपली सुकी सुकट पाण्यामध्ये छान अशी भिजती आहे आणि नरम होते. नरम झाल्यानंतरच आपण तिला टाकायची आहे ह्याच्यामध्ये. तर ती चांगली 1 तास आपण भिजवून ठेवली आहे. इथे कांदा छान असा परतून घेऊया आपण आणि त्यानंतर ह्याच्यात आपण टॉमॅटो टाकूया. कांदा जरा तांबूस होऊ दे, कच्चा राहिला तर मग असं नॉनव्हेजमध्ये तो चांगला नाही लागत. तर इथे बघा टॉमॅटो टाकते मी थोडासा. तर इथे आपण असं थोडासा टॉमॅटो टाकला आहे, तोही छान असा परतून घेऊया. थोडा नरम होऊ देत त्याला. त्यानंतर आपण बाकीचे जे मसाले वगैरे आहेत ते टाकूया. तर थोडंसं मी मीठ टाकते आहे, म्हणजे टॉमॅटो पटकन नरम होईल. तर इथे बघा आपण मीठ टाकतो आहे. तसं मीठ टाकून घ्या आणि छान परतून घ्या. आज मी जी रेसिपी तुम्हाला दाखवते ती कोकणात प्रत्येकाच्या घरात तयार होते आणि आवडीने खात आहेत. तर अशी रेसिपी दाखवते मी तुम्हाला. तर इथे बघा छान असं आपण टॉमॅटोसुद्धा परतून घेतो आहे. आता इथे मी मालवणी मसाला टाकला आहे आमचा आणि थोडीशी हळद टाकली याच्यामध्ये मी आणि छान असं परतून घेते. आता मी तेल कमी वापरते, त्याच्यामुळे थोडं पाणी टाकायचं, म्हणजे जर तुम्हाला तर्री काय पाहिजे असेल ना तर ती येणार आपणच. त्याच्यामुळे मी थोडंसं इथे पाणी वापरलं आहे बघा फोडणीमध्ये. असं थोडंसं पाणी टाकायचं आणि छान फोडणी परतून घ्यायची. आता आपण इथे जी सुंगटं साफ करून ठेवलेली ती टाकतो आहे. स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि तीसुद्धा आपण फोडणीमध्ये छान परतून घेतो आहे. तर इथे अशी आपण छान सुंगटं परततो आहे बघा. आता तुम्हाला दिसणार ह्याच्यात मी अजून काय टाकणार आहे आणि कोकणात जास्त कुठची रेसिपी चालते सध्या ती दाखवते आहे. आणि ह्याची चव तर अप्रतिम आहे. तर आत्ता आपण टाकतो हे मालवणी वाटप, जे भाजकं वाटप बऱ्याच माझ्या ज्या रेसिपी आहेत त्याच्यात मी टाकते आणि कोकणातलं हे फेवरेट वाटप आहे. हे नसेल तर शक्यतो आमचं जेवणच बनत नाही. खूप कमी वेळेस आम्ही वरून खोबरं वापरतो, कारण हे वाटण लागतं आम्हाला जेवणामध्ये. तर ते वाटणसुद्धा मी असं छान परतून घेते आहे. ह्या वाटणामध्ये कांदा, खोबरा, आला, लसूण, कोथिंबीर, मिरी असं छान खमंग भाजलेलं वाटण आहे. आणि हा तो पदार्थ आहे जो फणसाच्या बिया. सध्या फणसाची भाजी भरपूर खाल्ली जाते कोकणात आणि फणस गरे खाल्ले जातात, त्याच्यातनं बियासुद्धा भरपूर निघत आहेत. त्याच्यामुळे अशा फणसाच्या बियांच्या भाज्यासुद्धा तयार होत आहेत या सीझनमध्ये. प्रत्येकाच्या घरी तुम्हाला ही भाजी मिळेल आणि अशीच बनवली जाते. कोण नॉनव्हेज टाकतो तर कोण व्हेजमध्ये बनवतो. तर छान अशा फणसाच्या बिया मी फोडणीमध्ये परतून घेते. सगळे मसाले त्याला व्यवस्थित लागू देत. तर इथे अशी छान आपण परतून घेऊया. तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की फणसाच्या बियांची भाजी करून बघा. किती चवीला अप्रतिम लागते ती. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ह्या बियांना शिजण्या एवढं आपण पाणी टाकतो आहे. आणखीन थोडं आपल्याला पातळ ग्रेव्ही लागणार आहे असं अंदाज पकडून आपण ह्याच्यात पाणी टाकायचं आणि मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे अजून एकदा. आणि ह्याच्यात आपण टाकणार आहोत थोडा टॉमॅटो टाकला आहे. कोकम नाही तर मजा नाही आणि चवीला छान लागते, कारण आपण सुकी सुंगटं टाकली आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे कोकम हे टाकायलाच पाहिजे आपल्याला. तर थोडीशी इथे मी कोकमं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते आहे बघा. आणि थोडी कोथिंबीर पण टाकते, कारण सुंगटं थोडी हिंऊस असतात, त्याच्यामुळे कोथिंबीर थोडी टाकली पाहिजे. आणि नंतरसुद्धा भाजी आपली तयार झाल्यावर पण मी कोथिंबीर टाकणार आहे. तर इथे व्यवस्थित असं ढवळून घेते मी आणि कुकर बंद करून मी ह्याच्यात 2 शिट्ट्या करून घेणार आहे. 2 शिट्ट्यामध्ये कोकम टाकलं तरीसुद्धा छान बिया शिजणार आहेत.
पण तुम्हाला असं वाटत असेल शिजत नाही तर नंतर कोकम टाकलं तरीसुद्धा चालतं, कारण कडधान्यांमध्ये मी नंतरच कोकम वगैरे टाकते. तर बघा इथे किती मस्तपैकी फणसाच्या बियांची भाजी सुंठ टाकून तयार झाली आहे. वरून आपण कोथिंबीरसुद्धा टाकतोय आणि मी तुम्हाला दाखवते किती छान शिजली आहे ती. तर मी दाखवते त्या पद्धतीने नक्की करून बघा. ही मटणाला आणि चिकनला सुद्धा माके टाकणार आहे आणि 2 घास तुम्ही जास्तच खाणार आहात ह्याच्याबरोबर. चपाती भाकरीबरोबर सुद्धा खूप छान लागते. बघा बिया किती 2 शिट्ट्यामध्ये छान शिजल्या आहेत त्या. तर अशी भाजी तयार करा, खा. धन्यवाद.